Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question: impact of educational environment on business. Okay. लास्ट लेक्चर मध्ये आपण एलिमेंट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट काय आहे किंवा त्याचबरोबर बिझनेस आणि इन्व्हायरमेंटचं रिलेशनशिप कसं आहे हे क्वेश्चन लर्न केले होते, राईट? सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ एज्युकेशनल इन्व्हायरमेंट ऑफ बिझनेस काय आहे हा फर्स्ट क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, देन फंक्शन अँड ट्रेडिंग ब्लॉक असे क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय एज्युकेशनल इन्व्हायरमेंट? Educational environment refers to the academic surrounding. Okay, it broadly includes education policy of the government, literacy level, educational institution prevailing, career prospectus of the student, the type and quality of the education provided, the attitude and the philosophy of the people toward education, and the industry academic type, and so on. Okay, so this is called the educational environment. म्हणजेच काय तर जे आपण लाईक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे म्हणतो ज्यामधून आपल्याला वेगवेगळ्या फील्डचं नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं, दिस इज कॉल्ड द एज्युकेशनल इन्व्हायरमेंट. सो एज्युकेशनल इन्व्हायरमेंट रेफर्स टू द अकॅडमिक सराउंडिंग, म्हणजे जे आपल्या कॉलेजचं सराउंडिंग जे आहे आपण म्हणू शकतो, दिस इज कॉल्ड द एज्युकेशनल इन्व्हायरमेंट. सो यामध्ये मग काय येऊ शकतं? एज्युकेशन पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट, ज्या काही आपण पॉलिसी किंवा जे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो गव्हर्नमेंटचं रिगार्डिंग एज्युकेशन, ह्या थिंग इन्क्लूड असणार आहेत. देन लिटरसी लेवल जो काही आहे हे सुद्धा एज्युकेशनल इन्व्हायरमेंट मध्ये येईल. देन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल प्रिवेलिंग ज्या काही आहेत, प्रिवेलिंग ह्या असणार आहेत. करिअर प्रॉस्पेक्टस ऑफ दी स्टुडंट, ओके, म्हणजे करिअर ज्या काही ऑप्शन आहेत स्टुडंटसाठी, प्रॉस्पेक्टस जे आहे हे एज्युकेशनल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड होईल. द टाईप अँड क्वालिटी ऑफ द एज्युकेशन प्रोव्हाइडेड, कोणत्या टाईप्सचं आपल्याला माहिती आहे, आता वेगवेगळे फील्ड आहेत, प्रत्येकाचं स्ट्रक्चर, पॅटर्न, ओके, सिलेबस, करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ह्या वेगळ्या आहेत. सो टाईप, क्वालिटी ऑफ एज्युकेशन ह्या सुद्धा एज्युकेशनल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड होणाऱ्या थिंग आहेत. द ॲटिट्यूड अँड फिलॉसॉफी ऑफ द पीपल टुवर्ड एज्युकेशन. सो प्रत्येकाचा ॲटिट्यूड, फिलॉसॉफी एज्युकेशनची कशी आहे तर डिफरंट आहे, ते सुद्धा एज्युकेशनल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड होतं. अँड द इंडस्ट्री अकॅडमिक टायप अप अँड सो ऑन. सो बऱ्याच वेळी आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर अशा ठिकाणी काही कॅम्पस इंटरव्ह्यू हे घेतले जातात स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन कडून, आणि बिझनेस किंवा जे जॉब टायप अप केले जातात. सो दीज ऑल थिंग आर इन्क्लूड अंडर एज्युकेशनल इन्व्हायरमेंट. लक्षात आली इंट्रो काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एज्युकेशनल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड होतात. सो इम्पॅक्ट बघणार आहोत आपण. फर्स्ट पॉइंट इज अ प्रोफेशनलिझम. प्रोफेशनलिझम रेफर्स टू अन इंडिव्हिज्युअल कंडक्ट ॲट वर्क. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या फील्ड मध्ये आपल्याला जर प्रोफेशन घ्यायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो काही एज्युकेशन आहे हे घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल CA असेल, लॉ असेल, दिस इज द प्रोफेशन, राईट? सो प्रोफेशनलिझम रेफर्स टू अन इंडिव्हिज्युअल्स कंडक्ट ॲट वर्क. सो demonstrating professionalism is an important at all level in a company. आणि professionalism it's very important thing for all level of organization, like a top level, middle level and lower level. म्हणजे ह्या प्रत्येक लेवल साठी आपल्याकडे काहीतरी स्पेसिफिक नॉलेज असणं महत्वाचं आहे, किंवा एखादी स्पेसिफिक स्किल असणं महत्वाचं आहे. त्याला आपण प्रोफेशनलायझम असं म्हणतो. सो प्रोफेशनलायझम entail expressing the value of the responsibility, integrity, excellence and accountability. Okay, so professionalism मध्ये काय असणार आहेत इन डिटेल? सो रिस्पॉन्सिबिलिटी, इंटिग्रिटी, एक्सलन्स, अकाउंटेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनलायझम मध्ये इन्क्लूड्स असतील. सो एज्युकेशन ब्रिंग इन द प्रोफेशनलायझम इन बिझनेस. Professionalism is important because it can lead to better company standard and higher success rate for employees. आता प्रोफेशनलायझम काय इम्पॉर्टंट आहे बिझनेस साठी? तर ह्या वेगवेगळ्या प्रोफेशन मधूनच काय करतो आपण, एम्प्लॉईज हे अपॉइंट करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादा अकाउंटंट अपॉइंट करायचा असेल तर तुम्ही कोणत्या फील्डला इम्पॉर्टंट द्याल?
फॉर एक्झाम्पल कॉमर्सला म्हणू शकतो आपण, राईट, किंवा ज्याचं अकाउंटन्सी मध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे अशा पर्सनला आपण इम्पॉर्टन्स देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा एम्प्लॉईज आपल्याला HR डिपार्टमेंट मध्ये जर अपॉइंट करायचं असेल, तर ज्या पर्सनचं फायनान्स किंवा ह्युमन रिसोर्सेस मध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे, लाईक इन MBA, तर अशा पर्सनला आपण काय करणार आहोत, अपॉइंट करणार आहोत. देन जर आपल्याला ऑडिटिंग करायचं आहे ऑर्गनायझेशनचं, तर आपण कोणत्या प्रोफेशनला इम्पॉर्टन्स देणार आहोत, जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, CA पर्सन आहे, अशा पर्सनला आपण काय करतो, तिथे अपॉइंट करतो, प्रेफरन्स देतो, राईट. सो दिस इज कॉल्ड द प्रोफेशनलिझम. इट हेल्प टू क्रिएट बेटर रिलेशनशिप विथ कस्टमर, co-worker अँड अदर स्टेक होल्डर. मग प्रोफेशनलायझम मुळे काय होतं, तर आपण काय करू शकतो, एक छान रिलेशनशिप बिल्डअप करू शकतो कस्टमर सोबत असेल, आपल्या जे कलिग आहेत, लाईक co-worker आहे, किंवा अदर स्टेक होल्डर सोबत. Professionalism can benefit the company's reputation, moral and success, right? सो प्रोफेशनलायझम मुळे काय होणार आहे, नक्कीच तुमच्या कंपनीला त्याचे छान बेनिफिट मिळणार आहे, कंपनीचं रेप्युटेशन इन्क्रीज होणार आहे, मोरल इन्क्रीज होईल आणि सक्सेस सुद्धा बघायला मिळेल. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. पॉइंट नंबर 2, improve productivity. एज्युकेशन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द वर्क फोर्स. आता जर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेतलं, तुम्हाला प्रॉपर स्किल आलं, किंवा तुमच्याकडे तेवढं नॉलेज असेल, तर नक्कीच तुमच्या नॉलेजचा, तुमच्या एक्सपिरियन्सचा, तुमच्या स्किलचा कुठे इम्पॅक्ट बघायला मिळेल, आपल्याला क्वालिटी वर्क वरती बघायला मिळेल. बेटर क्वालिटी ऑफ वर्क फोर्स लीड्स टू बेटर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ आउटपुट. This improve the overall efficiency of the organization. मग बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार करायला लागलो, सपोज आपल्याला एक एम्प्लॉईज अपॉइंट करायचा आहे. सो जो एम्प्लॉईज आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या एम्प्लॉईज जो ग्रॅज्युएशन झालेला आहे, आणि एक एम्प्लॉईज जो आहे हा इलिटरेट आहे, फक्त तो त्याच्याकडे थोडा एक्सपिरियन्स आहे. पण आपण काय करतो, जो एज्युकेटेड आहे, ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अशा पर्सनना आपण अपॉइंट करतो. इट्स बेसिक थिंग, ओके, इट्स सिम्पल थिंग. का? कारण एज्युकेशनचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, किंवा तुमच्या नॉलेजचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, like a better quality and quantity of output, right? So as the result, improve productivity, आणि त्यामुळे ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह होते. देन पॉइंट नंबर 3, वर्क कल्चर. एज्युकेशनल जनरली मेक अ पर्सन डिसिप्लिन. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, जे एज्युकेटेड पीपल आहेत त्यांना नक्कीच डिसिप्लिन फॉलो करायला आवडतं. इलिटरेट जे पर्सन आहेत, ओके, त्यांना डिसिप्लिनचे काही मॅटर असतो का, डिसिप्लिनचे काही घेणं देणं नसतं, ते कसेही त्यांचं बिहेवियर असतं. सो जे एज्युकेटेड पर्सन आहेत हे कसे असतात, तर डिसिप्लिन असतात, त्यांना प्रॉपर रूल्स फॉलो करायला काय करतात, ते रेडी असतात एनी टाइम. सो एज्युकेटेड पीपल आर जनरली मोर ऑर्गनाइज. आणि हे कसे असतात, तर मोर ऑर्गनाइज असतात, सिस्टमॅटिक असतात, अँड टेन टू ऍक्सेप्ट मोर रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि ऑर्गनायझेशनला काय हवं असतं हो दुसरं, की जो एज्युकेटेड पीपल आहे हा ऑर्गनाइज असला पाहिजे, त्यांनी डिसिप्लिन फॉलो केल्या पाहिजे, आणि त्याने जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबिलिटी ह्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. ओके, सो दस एज्युकेशन कॅन डेव्हलप गुड वर्क कल्चर. सो एज्युकेशन मुळे काय होणार आहे, तर ऑर्गनायझेशनचं गुड वर्क कल्चर हे डेव्हलप होणार आहे. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. Yes, ma'am. So point number 4, technical knowledge. So education help people in acquiring technical skill and expertise. म्हणजे एज्युकेशन मुळेच आपण काय करू शकतो, वेगवेगळे स्किल हे अक्वायर करू शकतो, आपण पर्टिक्युलर फील्ड मध्ये हे एक्सपर्ट होऊ शकतो, बिकॉज ऑफ ओनली एज्युकेशन. जर आपण तेवढं एज्युकेशन घेतलं, तेवढं स्किल अक्वायर केलं, तर आपलं नॉलेज सुद्धा इन्क्रीज होणार आहे. So many organizations require staff having technical knowledge in the field of manufacturing, finance, law, etc. आता ऑर्गनायझेशन मध्ये माहिती आहे आपल्याला की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, तर हे डिपार्टमेंट हँडल करण्यासाठी
ऑर्गनायझेशन ऑलवेज प्रेफर द टेक्निकल पर्सन और टेक्निकल नॉलेज पर्सन. ज्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, असे एम्प्लॉईज आपण काय करतो तर अपॉइंट करतो. दे कॅन गेट such a workforce due to the existence institution providing such a education. आणि आपल्याला माहिती आहे की टेक्निकल नॉलेज प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा काही स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन रन करतात. ओके, सो अशा इन्स्टिट्यूशन मधून टेक्निकल नॉलेज काय केलं जाऊ शकतं तर प्रोव्हाइड हे केलं जाऊ शकतं. नेक्स्ट थिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. R&D has become an important aspect of modern business. आता आपल्याला माहिती आहे की मॉडर्न बिझनेस मध्ये जास्तीत जास्त कोणत्या ऍक्टिव्हिटीला कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं जातं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आपण ऑर्थोडॉक्स अप्रोचच्या पुढे आहोत आता की आपण फक्त ट्रॅडिशनल गोष्टींना इम्पॉर्टन्स देतोय का, नाही. तर ट्रॅडिशनल थिंग त्याचबरोबर मॉडर्न गोष्टी किंवा अजून अपडेट आपण काय करणार आहोत किंवा अपडेट टेक्नॉलॉजीला इम्पॉर्टन्स हे देत आहोत. So this is called the research and development. Professional management place emphasis on research and development. So जर तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटला इम्पॉर्टन्स द्यायचं असेल तर तुमच्याकडे प्रोफेशनल मॅनेजमेंट असणं महत्वाचं आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज इसेन्शियल फॉर इन्व्हेन्शन ऑफ न्यू प्रोडक्ट अँड टू इन्शुअर क्वालिटी ऑफ द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. आणि रिसर्च मध्ये काय म्हणतो आपण, रिसर्च म्हणजे काय सांगा बरं, ज्यामध्ये वी ऑलवेज फाइंड आउट न्यू समथिंग न्यू और इनोव्हेटिव्ह थिंग. रिसर्च म्हणजे काय, रिसर्च अगेन अँड अगेन आपण ज्या गोष्टी नव्याने फाइंड आउट करतो, नव्याने शोधतो, त्याला रिसर्च असं म्हटलं जातं. राईट. सो इट हेल्प टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. And organization also require research to improve its marketing and sales performance. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काय इंटेन्शन असणार आहे तर आपला परफॉर्मन्स हा बेटर झाला पाहिजे, जास्तीत जास्त सेल झाला पाहिजे आणि प्रॉफिट हा मॅक्झिमम झाला पाहिजे. ओके, दॅट इज वाय एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन प्रेफर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 4. पॉइंट नंबर 5. फटाफट रिप्लाय द्या. Point number 6, use of technology. Education enable employees to become technology friendly in using computer, internet, intranet and so on. It broadband their horizon. आणि टेक्नॉलॉजी माहिती आपल्याला जास्त प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आता आपण मॉडर्न डेज मध्ये काय करतो तर टेक्नॉलॉजी ही यूज करतो, लाईक कम्प्युटर, इंटरनेट, इंट्रानेट एक्सेट्रा. सो आणि ह्या गोष्टी आपल्याला कुठून डेव्हलप होणार आहेत तर एज्युकेशनमुळे आपण काय करू शकतो, वी ऑलवेज सर्च न्यू टेक्नॉलॉजी अँड वी ऑलवेज यूज न्यू टेक्निक्स. लास्ट पॉइंट, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह इन द डायनामिक बिझनेस एन्व्हायरमेंट, organization needs to be creative and innovative. Okay, so 1 minute guys. In order to survive in the dynamic business environment, organization needs to be creative and innovative. तर ऑर्गनायझेशन कुठे कॉन्सन्ट्रेट करतं तर ऑलवेज आपण काहीतरी क्रिएटिव्ह असणं महत्वाचं आहे किंवा न्यू थिंग सर्च करणं महत्वाचं असेल. विथ प्रॉपर ट्रेनिंग स्किल ऑफ द एम्प्लॉईज कॅन बी एन्हान्स्ड. आणि इनोव्हेशन मुळे किंवा क्रिएटिव्हिटी मुळे काय होणार आहे, सपोज आपल्याला एखादी नवीन गोष्ट फाइंड आउट करायची आहे किंवा काहीतरी समथिंग न्यू, त्यामधून एम्प्लॉईजना ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते किंवा त्यांना काही स्पेसिफिक स्किल प्रोव्हाइड केले जातात, स्किल त्यांचे इम्प्रूव्ह होतील अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. So enhance the employees. It also enhance their capability and knowledge of doing particular job. Okay, आता सिंपल जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आता तुमचे ऑनलाईन एक्झाम होणार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन होत्या की ऑनलाईन टीचिंग असेल. आता काही स्टुडंट असतील किंवा काही टीचर किंवा आपली जी फील्ड आहे याकडे पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतं, काही निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो नक्कीच काय होणार आहे, यामधून आपली कॅपॅबिलिटी वाढलेली आहे, आपलं नॉलेज वाढलेलं आहे. ओके,
सो आपण काय आहोत तर काही समथिंग न्यू क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देतो, इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स देतो. इट्स डिपेंड्स ऑन आवर ॲटिट्यूड. तुम्ही तुमचा ॲटिट्यूड कसा बघता याच्याकडे याच्यावरती राहिलं. नाहीतर बऱ्याच वेळी तर मग ऑनलाईन टीचिंग अँड ऑनलाईन क्लास लाईक सध्या ते जोक म्हणूनच फार पॉप्युलर आहेत. So training process modes the thinking of employees which may leads to exploitation of higher hidden talent. आणि जर आपण इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हला इम्पॉर्टन्स देतो ना तर नक्कीच एम्प्लॉईजचं हिडन टॅलेंट आपल्याला बघायला मिळतं. सो दिस इज टर्न लीड्स टू इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Yes, Yes, ma'am. ma'am. Now we start our next question. It's very important question. World Trade Organization like WTO. Okay, WTO खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. सो WTO काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि त्याचे फंक्शन, WTO कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, का इंट्रोड्यूस केलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय WTO? The creation of the WTO on January 1st, 1995. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, WTO कधी इंट्रोड्यूस झालेला आहे? जानेवारी 1st, 1995 मध्ये WTO इंट्रोड्यूस झालेला आहे. Then mark the biggest reform the international trade. So इंटरनॅशनल ट्रेड साठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे एस्टॅब्लिश क्रिएशन झालेली आहे. Through its begun it life in the 1995. Its origin is more than half of the century old. सो WTO चं रिप्लेसमेंट म्हणजे गॅटचं रिप्लेसमेंट WTO मध्ये झालेलं आहे. पण जे अग्रीमेंट आहे किंवा जे ऑर्गनायझेशन आहे कधीपासून त्याचं वर्क कम्प्लीट करत आहे? सो ओरिजिन इट्स मोर दॅन हाफ अ सेंचुरी ओल्ड. The Second World War had just ended and General Agreement on Tariff and Trade, that means GATT. सो लक्षात ठेवा, गॅट हे कधी आलं होतं? जस्ट सेकंड वर्ल्ड वॉर कम्प्लीट झालं त्याच्यानंतर गॅट काय झालेला आहे? क्रिएट झालेला आहे. गॅट वॉज क्रिएटेड टू ब्रिंग ऑर्डर, सिक्युरिटी अँड फेअर कॉम्पिटिशन टू वर्ल्ड ट्रेड. आता हे लक्षात ठेवा की गॅटचं इंटेन्शन काय होतं, गॅट कशासाठी इस्टॅब्लिश झाली होती आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर? सो इट क्रिएट टू ब्रिंग ऑर्डर, सिक्युरिटी अँड फेअर कॉम्पिटिशन टू वर्ल्ड ट्रेड. वर्ल्ड ट्रेड मध्ये एक फेअर कॉम्पिटिशन असायला हवी, प्रत्येक कंट्रीला सिक्युरिटी मिळाली पाहिजे, ऑर्डर मिळाली पाहिजे, ह्यासाठी गॅट हे एक अग्रीमेंट तयार केलं गेलं होतं. सो याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, गॅटचा जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. ओके, सो टॅरिफ आधी आहे की ट्रेड आधी आहे हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे. फर्स्ट आहे टॅरिफ अँड देन ट्रेड. देन गॅट वॉज फाउंडेड इन 1947. गॅट कधी फाउंड झालं होतं? 1947 विथ 23 कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया. सो यामध्ये बाकीच्या कंट्रीज कोणत्या होत्या हे आपल्याला फारसं डिटेलिंग नाही जायचंय. सो गॅट मध्ये 23 कंट्रीज इन्क्लूड होती आणि यामध्ये इंडिया सुद्धा इन्क्लूड होती. सो द बेसिक प्रिन्सिपल ऑफ गॅट वॉज टू प्रमोट ट्रेड विदाउट डिस्क्रिमिनेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो गॅटचं इंटेन्शन काय होतं, गॅटचं प्रिन्सिपल काय होतं की कोणालाही तुम्ही डिस्क्रिमिनेशन नका करू. विदाउट डिस्क्रिमिनेशन वी प्रमोट ट्रेड. म्हणजे ज्या गॅट मध्ये कंट्रीज आहेत दे कॅन इझिली सेल, बाय और ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी टू एनीवेअर. ओके, कोणत्याही कंट्रीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही ट्रेडिंग हे करू शकता. सो हे गॅटचं इंटेन्शन होतं. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय की आपण अमेरिकेला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे, चीनला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे, इंडियाला कमी दिलेला आहे, असं न करता तुम्ही काय करा, विदाउट डिस्क्रिमिनेशन वी प्रमोट ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ओके, हे बेसिक प्रिन्सिपल गॅटचं होतं. बट पुढे काय सांगितलेलं आहे बघा, द गॅट वॉज नॉट अन ऑर्गनायझेशन. बट गॅट ही ऑर्गनायझेशन होती का? नाही. बट गॅट वॉज नॉट ऑर्गनायझेशन बट इट वॉज ओनली अ लीगल अग्रीमेंट. म्हणजे ही एक अग्रीमेंट होती.
आणि ह्या अग्रीमेंट मध्ये जे रूल्स रेग्युलेशन आहेत हे ह्या 23 कंट्रीज फॉलो करत होत्या. Then WTO replaced GATT as the World Global Trading Body in 1995. आणि ती एक अग्रीमेंट असल्यामुळे कुठेतरी एक म्हणजे काय म्हणतो एक स्टॅबिलिटी असावी, थोडीशी सिक्युरिटी असावी, थोडंसं स्टँडर्ड असावं किंवा त्यामध्ये जे काही बॅरियर आहेत हे ओव्हरकम करण्यासाठी गॅटचं रिप्लेसमेंट करून WTO काय झालेली आहे तर इस्टॅब्लिश झालेली आहे 1995 मध्ये. It is the successor of the GATT and it is the outcome of the Uruguay round of the negotiation. GATT has caused to be separate institution. हे लक्षात ठेवा, GATT काय आहे? एक ऑर्गनायझेशन आहे. इट्स लाईक अ सेपरेट इन्स्टिट्यूशन and has become a part of the WTO. त्याचा एक तो पार्ट आहे GATT, right? So is it clear introduction? Yes, ma'am. Ma'am. सो त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. WTO चे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि फंक्शन काय आहेत. इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनली आपण इझिली ट्रेड करू शकू ह्या इंटेन्शनने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एस्टॅब्लिश केली गेली होती. तर त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला आता बघायचे आहेत. The basic objective of the World Trade Organization is to set and enforce rule for international trade. ओके, सो वर्ल्ड ट्रेड मध्ये काय आहे तर सेट अँड इन्फोर्स रूल. हे रूल कशासाठी प्रिपेअर केलेले आहेत तर इंटरनॅशनल ट्रेड साठी प्रिपेअर केलेले आहेत. ओके, इट प्रोव्हाइड अ फोरम फॉर निगोसिएटिंग अँड मॉनिटरिंग फर्दर ट्रेड लिबरलाइज. आणि तुमचा ट्रेड हा लिबरलाइज होण्यासाठी एक फोरम लाईक अ ग्रुप, लाईक अ ऑर्गनायझेशन इथे काय केलेली आहे प्रिपेअर केलेली आहे. आणि हीच ऑर्गनायझेशन मॉनिटर करते प्रत्येक कंट्रीवरती की त्या कशा पद्धतीने त्यांचं ते ट्रेडिंग करणार आहेत. ओके, तर याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. फर्स्ट आहे टू सेट अँड इन्फोर्स रूल फॉर इंटरनॅशनल ट्रेड. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते तर रूल सेट करते, फर्स्ट थिंग. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड अ फोरम फॉर निगोसिएटिंग अँड मॉनिटरिंग फर्दर ट्रेड लिबरलायझेशन. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मॉनिटर करेल आणि एक फोरम म्हणजेच एक ग्रुप प्रोव्हाइड करेल. देन टू रिसॉल्व ट्रेड डिस्प्यूट. आणि जर काही डिस्प्यूट झाले तर ते रिसॉल्व केले जातात अंडर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या. टू एलिमिनेट डिस्क्रिमिनन्सी ट्रेड इन द इंटरनॅशनल ट्रेड रिलेशन. आणि कुठेही डिस्क्रिमिनन्सी इथे नाहीये. म्हणजे तुम्हाला इक्वली ट्रीट केलं जाणार आहे जेवढ्या कंट्रीज यामध्ये इन्क्लूड आहेत यांना. आणि जर असं काही डिस्क्रिमिनेशन तुम्हाला बघायला मिळालं तर ते इलिमिनेट काढून टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. देन कंटिन्यू टू टेक पॉझिटिव्ह स्टेप टू इन्शुअर दॅट डेव्हलपिंग कंट्रीज, स्पेशली द लीस्ट डेव्हलप्ड वन, secure a better share in the world trade. आणि इंटेन्शन काय आहे, ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत ह्या कुठेतरी डेव्हलप झाल्या पाहिजेत. हे म्हणजे त्यासाठी त्यांना मोटिवेट करणं किंवा जास्तीत जास्त त्यांच्या ट्रेडिंगला इनकरेज करणं हे सुद्धा यामधून आपल्याला याचा एक ऑब्जेक्टिव्ह बघायला मिळतं. देन टू इन्हान्स द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड इन्कम, प्रमोट फुल एम्प्लॉयमेंट, expand production, trade and optimum utilization of world resources. It's very important thing. हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. फक्त ट्रेडिंगला इम्पॉर्टन्स दिलेला आहे का त्यांनी किंवा तुम्ही फक्त काय करा की ट्रेडिंग करा इंटरनॅशनल लेवलवरती आणि आम्ही मॉनिटर करतो असं नाहीये. तर काय सांगतायत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन टू इन्हान्स द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तुमच्या ट्रेडिंगमुळे, तुमच्या इंटरनॅशनल बिझनेसमुळे, तुमच्या इंटरनॅशनल रिलेशनमुळे तुमच्या कंट्रीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे इन्क्रीज झालं पाहिजे किंवा इन्कम हा इन्क्रीज झाला पाहिजे. देन प्रमोट फुल एम्प्लॉयमेंट. तुमच्या कंट्रीमध्ये एम्प्लॉयमेंटना प्रमोट मिळालं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट मिळणं महत्वाचं आहे. एक्सपांड प्रोडक्शन इन्क्रीज झालं पाहिजे. ट्रेड अँड ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वर्ल्ड रिसोर्सेस. आणि जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्याचं फुल ऑप्टिमम युटिलायझेशन होणं हे या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह होतं. ओके, देन
to introduce sustainable development, a concept which envisages the development and environment can go together. सो आता इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंटला काय केलेलं आहे, जास्तीत जास्त इम्पॉर्टंट हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये दिले जातं. सो लक्षात ठेवा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या इंट्रो मध्ये थोडंसं आपल्याला लक्षात येईल की आपण इंटरनॅशनल ट्रेडला इम्पॉर्टंट दिलेलं आहे किंवा डिस्क्रिमिनन्सी कमी केलेली आहे, पण हे जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंटला इम्पॉर्टंट दिलेलं आहे किंवा ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस झाले पाहिजे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज झालं पाहिजे, एम्प्लॉयमेंट प्रमोट झाले पाहिजेत, हे सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि हे आपल्याला बऱ्याच वेळी लक्षात येत नाही. सो द cooperate with other major international economic institution involved in the global economic management. आणि ह्या WTO च्या अंडर काय केलं जातं, तर हा इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन मॅनेजमेंट केली जाते. इज इट क्लिअर? WTO चे ऑब्जेक्टिव्ह लक्षात आले का? Then next point is function of WTO. The function performed by WTO can be summarized as under. First is it administrator and implement the multilateral trade agreement. Okay, म्हणजे तुम्ही तुमचं फंक्शन काय करताय, तर ऍडमिनिस्ट्रेटर करणं अग्रीमेंट किंवा इम्प्लिमेंट करणे, जे काही रूल्स रेग्युलेशन तुम्ही डिसाईड केलेले आहेत ह्या इम्प्लिमेंट करणं, ऍडमिनिस्ट्रेटर करणं हे WTO चं फंक्शन आहे. सेकंड, इट प्रोव्हाइड अ फोरम. आता हे आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण बघितलेलं आहे. WTO काय करते, प्रोव्हाइड अ फोरम टू इट्स मेंबर फॉर मल्टीलिटरल ट्रेड निगोसिएशन. आता हे लक्षात ठेवा, इट्स मेंबर, WTO चे ज्या कंट्री मेंबर आहेत त्यांनाच फक्त काय करेल, तर WTO फोरम प्रोव्हाइड करेल. ओके, फॉर कशासाठी, तर मल्टीलिटरल ट्रेड निगोसिएशन साठी फोरम प्रोव्हाइड करेल. देन इट रिसॉल्व ट्रेड डिफरन्स अँड डिस्प्यूट अमंग मेंबर नेशन थ्रू प्रॉपर फोरम अँड काउन्सिलेशन मेकॅनिझम. सो जर तुमच्यामध्ये काही डिस्प्यूट असतील तर ते काय केले जातात, ह्या फोरम नुसार सॉल्व्ह केले जातात. इट मॉनिटर द एक्झिक्युशन ऑफ टॅरिफ अँड नॉन टॅरिफ मेजर ॲज अग्रीड बाय मेंबर नेशन. आणि जे काही टॅरिफ आहेत, नॉन टॅरिफ मेजर आहेत, याच्यावरती मॉनिटर करण्याचं काम, एक्झिक्युशन करण्याचं काम WTO च्या अंडर केलं जाणार आहे. इज इट क्लिअर फंक्शन? बोला. इज इट क्लिअर? रिप्लाय द्या फटाफट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ट्रेडिंग ब्लॉक? गुड. व्हॉट इज ट्रेडिंग ब्लॉक? एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह. सो ट्रेडिंग ब्लॉक म्हणजे काय आहे बघा. आता आपण WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एक ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे, जे इंटरनॅशनल ट्रेडला इम्पॉर्टन्स देतं, बॅरियर जे काही आहे ते ओव्हरकम करतं किंवा डिस्क्रिमिनेशन रिड्यूस करतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये लर्न केल्या. ट्रेडिंग ब्लॉक, आता हा एक ग्रुप आहे ट्रेडिंग ब्लॉक, आणि ह्या म्हणजे जसं वर्ल्ड ट्रेड मध्ये कंट्रीज इन्क्लूड होतात तसंच यामध्ये सुद्धा कंट्रीज इन्क्लूड आहे, पण त्यांचा एक ग्रुप आहे, त्याला ट्रेडिंग ब्लॉक असं म्हटलेलं आहे. सो काय आहे बघा ट्रेडिंग ब्लॉक. अ ट्रेडिंग ब्लॉक इज अ ग्रुप ऑफ कंट्रीज. अ ग्रुप ऑफ कंट्रीज काय आहे, अ ट्रेडिंग ब्लॉक इज अ ग्रुप ऑफ कंट्रीज विदिन अ geographical region, that one region that associate to promote and manage trade activity. आता ह्या ब्लॉक मधली ज्या कंट्रीज आहेत ह्या काय करतायत, आपल्या आपल्या जॉग्राफिकल एरियाशी रिलेटेड जे ट्रेडिंग आहे हे मॅनेज करतायत. ओके, दिस इज कॉल्ड द ट्रेडिंग ब्लॉक. सो ट्रेडिंग ब्लॉक आर फॉर्म्ड to encourage trade of goods and services among members and to establish a collective bargaining force against non-members. म्हणजे काय, आता जनरली आपल्याला माहिती आहे की एक सपोज आपला फ्रेंडचा जसा ग्रुप असेल तर आपण काय करतो, जी हेल्प करायची आहे
ते आपल्या फ्रेंड मध्ये जास्त करतो. एखादा थर्ड पर्सन आहे, सपोज तुम्हाला नोट्स द्यायचे आहेत एक्झाम पिरियड मध्ये, तर तुम्ही कोणाला प्रोव्हाइड कराल? जो अननोन पर्सन आहे त्याला प्रोव्हाइड कराल, की तो नोन पर्सन आहे तुमचा जो फ्रेंड आहे त्याला प्रोव्हाइड कराल? तुमचा फ्रेंड आहे त्याला प्रोव्हाइड कराल. सिंपल थिंग. ओके. सो ट्रेडिंग ब्लॉक मध्ये सुद्धा हेच असतं. ट्रेडिंग ब्लॉक म्हणजे काय आहे हो? सेपरेट वेगळं असं काही नाहीये. तो एक ग्रुप आहे ज्यामध्ये असं एक छान रिलेशन असतं, जे काय करतात आपल्या कंट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात विथ द हेल्प ऑफ अनदर कंट्री आणि इनकरेज करतील फॉर ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अमंग मेंबर and to establish collective bargaining force against non-member. Is it clear? Yes, ma'am. Okay. So trading block मध्ये कोणत्या countries include आहेत बघा. These kinds of regional economic integration has intensified over the year. European Union, NAFTA, OPEC, ASEAN and SAARC. ह्या कंट्रीज ह्या काय आहेत? ह्या ट्रेडिंग ब्लॉक मध्ये इन्क्लूड आहेत. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. आर सम ऑफ द प्रोमिनंट ट्रेडिंग ब्लॉक. सो त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघा ट्रेडिंग ब्लॉकचे काय आहेत. ऑलमोस्ट सेमच आहेत, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडिंगला इम्पॉर्टंट हे दिलं जाणार आहे किंवा कंट्रीचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह केले जाणार आहेत. सो फर्स्ट, टू रिमूव्ह ट्रेड रिस्ट्रिक्शन अमंग पार्टिसिपेटिंग नेशन. म्हणजे आता तुमचं पार्टिसिपेशन ज्या कंट्री, फॉर एक्झाम्पल 7 ज्या कंट्री आहेत असं आपण अज्युम करू. सो ह्या 7 कंट्री मध्ये वी कॅन इझिली बाय अँड सेल गुड्स अँड सर्व्हिसेस. ह्या ज्या 7 कंट्रीज आहेत ह्यामध्ये तुम्ही कुठेही करू शकताय. सो रिमूव्ह ट्रेड रिस्ट्रिक्शन म्हणजे इथे तुम्हाला कोणतंही ट्रेड रिस्ट्रिक्शन नाहीये. तुम्ही तुमच्या ब्लॉक मध्ये असणाऱ्या कंट्रीज मध्ये इझिली ऍक्सेस होऊ शकताय. सिंपल थिंग. देन टू इम्प्रूव्ह पॉलिटिकल, सोशल अँड कल्चरल रिलेशन अमंग मेंबर नेशन थ्रू इम्प्रूव्ह ट्रेड टाय. ओके. आणि हे जे तुमचा ब्लॉक आहे यामधली रिलेशन कशाशी रिलेटेड? पॉलिटिकल, सोशल, कल्चरल रिलेशन तुम्ही काय करताय तर इम्प्रूव्ह करताय. ओके. देन टू प्रमोट ग्रोथ ऑफ द रिजन ॲज अ होल थ्रू कोऑपरेशन ऑफ मेंबर कंट्रीज. आणि प्रत्येक कंट्रीची कशी ग्रोथ करता येईल यासाठी तुम्ही काय करताय? प्रमोशन म्हणजे प्रमोट करताय. टू प्रमोट ग्रोथ ऑफ द रिजन ॲज अ होल थ्रू कोऑपरेशन ऑफ द मेंबर कंट्री. आणि एकमेकाच्या कंट्रींना तुम्ही काय करता? इथे हेल्प करता फॉर द ग्रोथच्या पर्पजने. देन टू इनकरेज ओपन ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस दॅट इज रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल बिटवीन नेशन. आणि ह्या ब्लॉक मधल्या ज्या कंट्रीज आहेत ह्या कंट्रीज मध्ये कोणतेही रिसोर्सेस वी कॅन इझिली ऍक्सेस. ओके. प्रत्येक कंट्रीला आपण काय करतोय तर हेल्प करतो. मग रॉ मटेरियल साठी असेल, लेबर साठी असेल किंवा कॅपिटल साठी सुद्धा असेल तर आपण इथे हेल्प करतो किंवा इनकरेज करतो. टू इस्टॅब्लिश अ कलेक्टिव्ह बार्गेनिंग फोर्स अगेन्स्ट नॉन मेंबर. आणि ज्या नॉन मेंबर आहेत त्यांना मात्र आपण बार्गेनिंग करतो की अरे ओके तुमच्याकडे एखादा रिसोर्सेस आहे, तुम्हाला हेल्प हवी आहे ना, त्यांच्याकडे थोडस काहीतरी जास्त चार्जेस वगैरे लावले जातात किंवा आपल्याकडे एखादा रिसोर्सेस नाही आणि तो फक्त अननोन फॉर एक्झाम्पल नॉन मेंबर कडे असेल तर तो घेतला जातो. सो लाईक त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग असं म्हणतात. टू लेवी कॉमन टॅरिफ अँड अदर बॅरियर अगेन्स्ट नॉन मेंबर. To provide assistance to member countries with the two special reference to international trade and to promote economic growth of the region through mass production and marketing of goods. आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन एक्सपान्शन कसं होईल, ग्रोथ कशी होईल, प्रमोशन कसं होईल ह्यावरती ह्या ट्रेडिंग ब्लॉकचं कॉन्सन्ट्रेशन हे असतं. फक्त हेल्प कोणाला करतात? ज्या ब्लॉक मधल्या कंट्रीज आहेत